हे जगणे आनंदाचे प्रवचन 6वे भाग 4. नामरूपाहून निराळे असे आम्ही. यासाठी समाजाच्या रीतिरिवाजातून बाहेर पडायला पाहिजे. लोकांचा उपहास सहन करायला लागेल. लोक तुमच्याकडे बोट दाखवतील, पण ही तपश्चर्या आहे. 1967 साली वयाच्या 40व्या वर्षी हे सगळं जेव्हा मला लक्षात यायला लागलं की आपण चुकीचं जगतोय, कारण चुकीचे संस्कार झालेले आहेत. त्या संस्कारांना आपण घट्ट धरून बसलोय. त्यातून बाहेर पडायला पाहिजे. त्या काळात रजनीशांकडे गेलो. हे प्रत्यक्ष जीवन जगून बघण्याकरता म्हणून काही वर्षानंतर रजनीशांनी एक प्रयोग सुरू केला होता. त्याला ते नवसन्यास म्हणायचे. जुना संन्यास होता तो सर्वसंग परित्याग करून सोडून जाण्याचा, आणि नवसन्यास असा की जिथे आहात तिथेच राहा. संसार सोडू नका, संस्कार सोडा. जुने जे संस्कार वाईट आहेत, हेवे दावे, अपमान, मी कुणापेक्षा तरी मोठा, मी कोणापेक्षा तरी लहान, म्हणजे ही सगळी तुलना, माया, यातून बाहेर पडायला शिकलं पाहिजे. त्यांनी संन्यास दीक्षा दिली. म्हणून मी भगवे कपडे घातले, माळ घातली आणि माझं नाव बदललं. मी स्वामी अजित सरस्वती झालो. लोकांनी मला वेड्यात काढलं, पण रजनीशांनी आम्हाला सांगितलं होतं की हे जे चित्त आहे, हा जो जीव आहे, हा एका चौकटीमध्ये बंद आहे. तेव्हा तुम्ही डॉक्टर, प्रतिष्ठित कुठेही गेलात तर डॉक्टर या प्रतिमेला जरा जरी धक्का लागला ना तर तुमचा अपमान होतो. पण मुळात तुम्ही आतमध्ये कुणीच नाही. तुम्ही आतमध्ये एक शून्य आहात. तेव्हा प्रतिमा तोडायची असेल तर या प्रतिमेच्या एकदम विरुद्ध वागायचं. तुम्ही भगवे कपडे घालून गेल्यावर काय वेळ लागलाय का हो, असं लोकांनी म्हटल्यावर एकदम अपमान वाटला तर त्यावेळेला आतमध्ये हसायचं. आतमध्ये शून्य आहे. हे कपडे काय आणि ते कपडे काय, मी जसा आहे तसा आहे, फक्त नाव बदललं. आपण नाव नाही आहोत, आपण कपडेही नाही आहोत. नाव बदललं, वेश बदलला, विचार बदलले, विकार बदलले. 15 वर्ष मी त्यांच्याबरोबर राहिलो. आज मागे वळून बघितल्यावर असं वाटतं, काही लोक विचारतातही, याची आवश्यकता होती का? त्यावेळेला आवश्यकता होती. आज जर मला कोणी विचारलं तर मी असं उत्तर देणार नाही की संन्यास घ्या, अमुक करा, तमुक करा. तुम्हाला योग्य वाटेल ते करा, कारण तुम्ही कुठे उभे आहात मला माहीत नाही. मी जे केलं तेच तुम्ही करा असं मी म्हणणार नाही, कारण संस्कार निराळे आहेत. प्रत्येकाची वाट निराळी आहे. पण करायचे काय आहे हे मी सांगू शकतो. या संस्कारातून बाहेर पडायचे. संस्कार हेच एक मुख्य बंधन आहे. बंधन, आपण बंधन बंधन म्हणतो, हे काय आहे? हे जे चित्त आणि जीव आहेत, आवडीनावडी आहे, याच आपल्याला बाहेर पडू देत नाहीत. तुम्ही पहिल्या दिवशी मला बघितलं. एक तर मी तुम्हाला आवडलो किंवा नावडलो, दोन्हीपैकी एक काहीतरी त्याच दिवशी होऊन गेलं. हे आपोआप होतं. नंतर तुम्ही समर्थन कराल की का आवडलात, आणि नसेन आवडलो तर का नाही आवडलात. असं प्रत्येक व्यक्तीबद्दल होतं. एखाद्या व्यक्तीला पाहिलं रे पाहिलं की ती आवडते किंवा नावडते. जी आवडलेली असते ती नंतर कदाचित मनातून उतरून जाते, कारण नंतर दुसरं काहीतरी आवडायला लागतं. मग फारच गोंधळ होतो. आवड नावड न करता आपण जीवन जगू शकतो का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. असं जीवन जगू शकतो आपण? आवड नावड अशी आली आणि अशी गेली, त्याबद्दल आग्रह नाही, त्याबद्दल मनात चिंतन नाही. डोळे आहेत, पूर्वीचे संस्कार आहेत. रंगरूप दिसलं रे दिसलं की जुन्या संस्काराप्रमाणे छान आहे, वाईट आहे असं काही मनात येणारच. पण छान आहे याचा अर्थ छान आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जे सगळं विषयांचे करी ध्यान सुरू होतं ना, त्या पकडीतून बाहेर पडता आलं पाहिजे. दुसऱ्यांशी वागताना हे सांगितल्यानंतर त्याच्यामधला एक छोटासा भेद स्पष्ट करायला हवा. वस्तू, घटना याबद्दल तुमच्या आवडीनिवडी असतील ना तर जरूर असू द्या. तुम्हाला हे पेन घ्यायचं आहे का, ते वॉच घ्यायचं आहे का, घ्या ना.
पण आवड नावड व्यक्तींबद्दल अजिबात करायची नाही, कारण व्यक्ती ही जिवंत आहे आणि ती परमस्वाधीनता घेऊन, स्वतःचा जीव घेऊन या पृथ्वीतलावरती आलेली आहे. त्या व्यक्तीला तू मला आवडतेस किंवा तू मला आवडत नाहीस असं म्हणणं म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान आहे. असे अपमान करणारे आपण आहोत आणि आपला अपमान दुसरे करतात. हेच तर अडगाणं आहे. यातून बाहेर पडता येतं. वस्तूंच्या बाबतीत हवं तेवढं तुम्ही करा. कारण असं की हे घड्याळ मी बाजारातून आणलं, समजा 4-5 दिवस, 4-5 महिने, 5-6 वर्ष मी ते कपाटात ठेवलं, त्याच्याकडे पाहिलंच नाही, तर ते रडणार नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही मला आणलंत, इतकी किंमत देऊन मला आणलंत आणि आता मला बघतही नाही. पण मी विवाह केला आणि बायकोला घरी आणली आणि तिला एका खोलीत घालून बाहेरून कुलूप लावलं. ती काय वस्तू आहे का? तिलासुद्धा स्वातंत्र्य आहे. तिलासुद्धा आतमध्ये मन आहे. तिच्या आतमध्येसुद्धा भावना आहेत. हे सगळं त्या जीवाचे गुण आहेत. तो जीव त्याचं जीवन जगण्यासाठी इथे आलेला आहे. म्हणून कोणाच्याही जीवनामध्ये ढवळाढवळ करायची नाही. आपण पाठीशी उभं राहायचं प्रकाशासारखं. अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडायचं. आपल्याशी जरी कोणी कितीही वाईट वागलं तरी आपण त्याच्याबद्दल मनामध्ये कटू भावना अजिबात ठेवायच्या नाहीत. हे संतत्व आहे. पण असं आपल्यालाही जगता येतं. असं जगलात ना तर एक जादूची गोष्ट घडते. त्या व्यक्तीला बदलण्याची धडपड करून तुम्ही बदलू शकत नव्हतात, त्या व्यक्तीला असं स्वीकारल्याने, अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडल्याने, मागचं सगळंच्या सगळं विसरून स्वच्छ मनाने आपण ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती गोष्ट पूर्ण केली तर ती जी कृतज्ञता आतमध्ये येते त्याने व्यक्ती आपोआप बदलून जाते. हा नैसर्गिक गुण आहे. त्यामध्ये तुम्हाला दुसरं काही करावं लागत नाही. अनुभव. आम्ही तुम्हाला घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती ही कविता नुसती म्हणण्यासाठी नाही सांगत. असं जगून बघून अनुभवाचे बोल आम्ही तुम्हाला सांगतोय की असं घर आपल्याला निर्माण करता येतं आणि ते मला निर्माण करायचं आहे. माझ्या आजूबाजूचे लोक असतील, ते सहभागी होतील न होतील, आपली ही भूमिका मात्र सोडायची नाही. आलात तर तुमच्याबरोबर, नाही आलात तर एकट्याने या वाटेवर चालायचं. पण आपला प्रयत्न सोडायचा नाही, जिद्द सोडायची नाही. कधीही कोणत्याही कारणाने दुःखी व्हायचं नाही. प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडून या, हे सगळे अनुभवण्यासाठी म्हणून दिलेले धडे आहेत. ते श्लोक असू देत, ओवी असू देत, अभंग असू देत, बोलणं असू दे, प्रवचन असू देत, ते अनुभवून बघा. मी जीव गर्भामध्ये जाऊन तो गर्भ वाढला आणि मूल जन्माला आलं. ते येतानाच थोडेसे संस्कार घेऊन आलेलं आहे, पण आपण त्याच्यावरती नवीन संस्कार सुरू करतो. ते जे रेकॉर्डेड आहे त्याची पेटी बंद झालेली नाही, त्याचं रेकॉर्डिंग चालूच राहतं. हे कसं होतं? यातून नवीन मी निर्माण कसा होतो याचा आपण थोडासा मागोवा घेऊया. अमेरिकेमध्ये एक मार्गारेट मालर नावाच्या बाई आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, द डेव्हलपमेंट ऑफ इन्फंट सायकॉलॉजी, म्हणजे शैशवावस्थेमध्ये मी हा कसा तयार होतो. इंग्रजीतला सायकॉलॉजी हा जो शब्द आहे त्याचा नेहमी मानसशास्त्र असा अनुवाद केला जातो. हा चुकीचा अर्थ आहे. इंग्रजीमध्ये सायकी हा मूळ शब्द आहे. याचा अर्थ मी असा होतो. सायकॉलॉजी म्हणजे मीचे शास्त्र आहे, मनाचे शास्त्र नाही. ग्रीकमध्ये सायकी याला सोल म्हणतात. सोल ज्याचा अनुवाद आपल्याकडे आत्मा असा करतात, तर तोही अनुवाद चुकीचा आहे. कारण आपण ज्याला आत्मा असं समजतो त्या आत्मतत्वाची संकल्पनाच पाश्चिमात्य देशांमध्ये नाही. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये सोल याचा अर्थ आपण ज्याला मी समजतो तो आहे. आपण कुणाला मी समजतो? या देह मन बुद्धीमध्ये अडकलेले हे जे चित्त आहे, मेंदूशी संबंधित भूत भविष्य जाणणारं हे जे चक्र आहे, याला आपण मी म्हणतो. त्याला जीव म्हणतो. त्याला आपण आत्मा म्हणत नाही.
कारण देह पडल्यानंतर आत्मा गेला असं कुणी म्हणत नाही. भगवद्गीतेच्या श्लोकाचा चुकीचा अर्थ लोकांनी लावलेला आहे की वस्त्र जीर्ण झाल्यावर ते टाकून देऊन दुसरं वस्त्र घेतलं जातं. दुसरं वस्त्र कोण घेतं? देह पडला, देह कोण घेतो? देह जीव घेतो, आत्मा नाही. आत्मा अस्पर्शित असतो. आत्मा म्हणजे आकारी नामवाचक नाही. त्याला रूप, आकार, 5 इंद्रियांची फ्रेम नाही. ते अवकाशासारखं आहे, गगनसदृश आहे. इथे परमात्म्याचं आणि आत्म्याचं वर्णन आहे. थोडक्यात आत्म्यात आणि परमात्म्यात भेद करूच नका. व्यक्तिगत आत्मध्य जेव्हा जाणवतं त्याला आत्मतत्व, आत्म म्हणायचं तर म्हणा.